आता बातमी आहे गुरुपौर्णिमेसंदर्भातली महत्त्वाची। वाशिम जिल्ह्यात कारंजा इथे प्रसिद्ध नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते। आज या मंदिरामध्ये दत्तयाग, रुद्रयाग आणि व्यासपूजेचं विशेष आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण विदर्भातनं भाविक इथे दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। या मंदिरातनं आढावा घेऊन बातचीत केलेली आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। पौर्णिमेनिमित्त वाशिमच्या नृसिंह सरस्वती मंदिर कारंजा येथे मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आहे। मी सध्या वाशिमच्या नृसिंह सरस्वती मंदिर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। या मंदिरात मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। या ठिकाणी या मंदिरात जवळपास या ठिकाणी स्वामी नृसिंह महाराजांचा जवळपास 600 वर्षापूर्वी या ठिकाणी जन्म झाला होता। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त बाहेर गावून विदर्भासह राज्यातून दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलांची व्यासपूजा, योगपूजा आणि रुद्रपूजा देखील या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण बघू शकता या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही भाविक आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। मला काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी दर्शनासाठी येत असता? मी साधारण 20 वर्षापासून गुरुमंदिरात दर्शनाला येत असतो। गुरु महाराज माझे आराध्य दैवत आहे आणि मी नेहमी इथे दर्शनाला येत असतो। आणि इथे बऱ्याच ठिकाणाहून भाविक येत असतात, देश विदेशातून सुद्धा भाविक इथे येत असतात। आणि गुरु महाराजाचं हे असं स्थान आहे, जन्मस्थान आहे, त्याच्यामुळे भाविक भरपूर इथे येत असतात आणि इथे भरपूर मोठे उत्सव होतात। त्यापैकी हा गुरु उत्सव सुद्धा खूप मोठा आहे। दूरदूरून आजच्या दिवशी भाविक इथे आपल्या पहिला गुरु म्हणून इथं दर्शनाला येत असतात। मी सुद्धा इथे दर्शनाला नेहमीच येत असतो आणि इथलं वातावरण जे आहे हे खूपच प्रसन्न वातावरण आहे। इथे आल्यानंतर मनाला खूप शांती मिळते आणि आपले गुरु आपल्या पाठीशी आहे असं वाटते, एवढं मी सांगू शकतो। ते होते आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी भाविक यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे भाविक भक्त आहेत ते दूरदूरून भाविक भक्त असून गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असून या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।